एकदा या पद्धतीने झटपट तयार होणारी पालकची डाळ बनवून तर बघा. घरातील सगळेच अगदी आवडीने खातील. एवढी चमचमीत ही डाळ बनून तयार होते. तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर इथे मी कुकरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी तूर डाळ घालून घेऊ आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मसूर डाळ घालून घेऊ. आता ही डाळ 3 ते 4 पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया. तर इथे 3 ते 4 पाण्यात डाळ अगदी स्वच्छ अशी धुवून घेतली. आता याच्यामध्ये कापून घेतलेली पालक घालून घेऊया. मी इथे पालक स्वच्छ धुवून आणि बारीक कापून घेतले आहे. ती पालक आता आपण या डाळीमध्ये घालून घेऊ. आता डाळीमध्ये पाणी घालून घेऊ. मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. आता झाकण बंद करून कुकरला 4 शिट्ट्या देऊन घेऊ. ही पालकची डाळ अगदी झटपट बनून तयार होते, पण चवीला तेवढीच चमचमीत लागते. तर पहा, इथे मी कुकरला 4 शिट्ट्या देऊन घेतल्या आणि सगळी हवासुद्धा काढून घेतली. आणि तुम्ही इथे बघू शकता डाळ चांगली अशी शिजलेली आहे. आता सगळी डाळ चमच्यानेच एकत्र मिक्स करून घेऊ. तर पहा, मी चमच्याने सगळी डाळ चांगली मिक्स करून घेतली आहे. आता या डाळीला फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी एका कढईमध्ये 1.5 चमचा तेल घालून घेऊया. तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं. तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं आहे. आता तेलामध्ये अर्धा चमचा मोहऱ्या घालून घेऊ. मोहऱ्या चांगल्या तडतडल्या की त्याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या चांगल्या अशा ठेचून घालायच्या. अर्धा चमचा जिरे, 2 सुकलेल्या मिरच्या आणि 2 हिरव्या मिरच्या मध्ये चिरून घेतल्या आहेत त्या टाकूया. 2 बारीक चिरलेले टमाटर घालून घेऊ. सगळं चांगलं एकत्र मिक्स करून वरून 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालून घेऊ. वरून अर्धा चमचा हळद घालून घेऊ. सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिट चांगलं असं भाजून घेऊ. वरून अर्धा चमचा लाल तिखट मसाला घालूया. सगळं एकत्र फोडणीमध्ये चांगलं असं मिक्स करून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता. आता ही शिजवून घेतलेली पालकची डाळ फोडणीमध्ये घालून घेऊया आणि डाळ चांगली फोडणीमध्ये एकत्र मिक्स करून घेऊ. या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा पालकची डाळ बनवून खाऊन बघा. अगदी झटपट बनून तयार होते, पण चवीला तेवढीच भारी लागते आणि खूप पौष्टिकसुद्धा असते. सगळी डाळ चांगली एकत्र मिक्स करून घेऊया. वरून तुम्हाला जेवढं पाणी घालायचं आहे, डाळ जेवढी पातळ करायची आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. मी इथे 1.5 ग्लास पाणी ओतून घेतलं. आता पुन्हा एकदा डाळ चांगली एकत्र मिक्स करून घेऊ. वरून चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि 3 ते 4 मिनटं मीडियम फ्लेमवरती डाळ चांगली उकळवून घेऊया. तर पहा, डाळीला चांगली अशी उकळी आली आहे. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊया. तर पहा, आपली झटपट अशी पालकची डाळ बनून तयार झाली आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा या पद्धतीने पालकची डाळ बनवून खाऊन बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.